विश्वचषक 2024 आपण बघतोय. पहिली चढाई श्रीदुर्ग सपाटसमोर चढाई करतोय. 700 पेस मध्ये खुले चढाई करण्याचा प्रयत्न नक्कीच एक चांगला चढाई का श्रीदुर्ग सपाट संघात चढाई करतोय. 700 पेस मध्ये नक्कीच कैलास तू म्हणालास निखिलची आठवण. नक्कीच ही आठवण फक्त माझ्या बुद्धी नाही आहे, हे सगळं आमच्या फ्रेंड संघाच्या कबड्डी संघासाठी खास आहे. कारण आम्ही श्रीवर्धनमध्ये कबड्डी खेळण्यासाठी जात होतो आणि आमच्याकडे चढाई जर कमी पडत होते. आम्ही प्रत्येक खेळाडूला फोन लावत होतो. मात्र रात्री अनिकेत भोसलेने त्याला 2 वाजता फोन केला, असं आम्ही खेळत जातोय. मात्र त्याने नकार न देता मला फक्त तुम्ही न्यायला या, मी लगेचच तयार आहे. आणि अनिकेत बाईक घेऊन त्याला या ठिकाणी न्यायला आला होता आणि श्रीवर्धनमध्ये जाण्यासाठी तो एका कॉलवर सगळे होता. रात्री 3 वाजता आम्ही गेलो होतो, कारण दिवसाचे सामने होते, सकाळी सुरू सत्र होणार होतं. एक चांगला खेळाडू आपल्यातून निघून गेला. नक्कीच आमच्या संपूर्ण संघाजवळ त्याची आठवण आहे, ती म्हणजेच एकदा तरी तो आमच्या संघातून आमच्यासाठी खेळण्यासाठी रायगडमध्ये श्रीवर्धन स्पर्धेमध्ये आला होता. सुंदर प्रयत्न मात्र पकड यशस्वी होते ते वेंद्र सिंहकडून. एक चांगला खेळाडू आपल्यातून निघून गेल्यानंतर त्याच मंडळाने ही सलग दुसरी स्पर्धा असेल, गोकुळ अष्टमीची स्पर्धा. त्यानंतर आज पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये म्हणजेच क्रीडामंडळ अडून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघतोय. पुन्हा एकदा चढाई करतोय साहिल पावसकर. नक्कीच साहिलचे कौतुक करावं तेवढे तेवढं आहे, कारण कारूळचा सुपुत्र मोहम्मद तालुक्याच्या कुमार गटामधून यावर्षी चांगला खेळ केला होता. चिपळूण संघासोबत खेळताना अतिशय चांगली चढाई, चांगलं कोपराक्षण या साहिल पावसकरने केलं होतं. राज भोसलेने एक चांगली साथ दिली होती. नक्कीच या अगोदरचा सामना झाला होता तो म्हणजेच फ्रेंड सर्कल खालचा पाठ आणि उमामेश्वर दिग्वी यांच्यामध्ये. त्या सामन्याचा सामना ठरला होता तो म्हणजेच फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचा. मी विनंती करतोय मितेश वरार केलेला की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचा आहे. मितेश नक्कीच चढाई करतोय. श्रीगडचा चढाईकर टाइम आउट सिद्धेश्वर वेल्डिंग संघ. एका बाजूला तेजू डांबरस केला, दुसऱ्या बाजूला पराग चांगली. नक्कीच दोन्ही संघांमध्ये चांगले डिफेन्स आहे, चांगली चढाई. सौरभ पवार असेल, शुभम भोसले असेल, प्रसाद डांगे असेल, साहिल पाऊस असेल, एक चांगला संघ तो मध्येच नितेश याचा सन्मान करतील. श्री विनायकजी दंडले सुंदर ट्रॅव्हल्सचे मालक विनायकजी दंडले यांच्या शुभस्ते सन्मान होतो तो नितेश वरार यांचा. अगोदरच्या सामन्यातील सामन्यात बघितलं दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यावर चढाई करतो तो आदेश चांगला मित्रांनो. एक चांगला चढाईकर आहे. श्रीदुर्ग संघासाठी एक चांगली खेळी करण्यासाठी नक्कीच असतो तो म्हणजेच आदेश. त्याच्यासमोर आव्हान असणार आहे ते प्रसाद डांगेचा आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही आहे आणि बाद होतोय तो आदेश सांगाय. नक्कीच चांगली पकड पहिल्या हपमध्ये मिळवतोय तो सिद्धेश्वर वेल्डिंग संघ. पुन्हा एकदा चढाई ती विधान सुपर टॅकल ऑन असताना 3 खेळाडूमध्ये पाहिजे ओंकार सांगायचं आव्हान असताना तेजू जमर सुपर पकड करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयशी ते संघाला गुण मिळतोय. 2 गुण मिळत आहेत तेजू तामस आणि वेंद्र संघाला. एक बाजूला खेळाडू शिल्लक आहे तो श्रीदुर्ग संघात चढाई करतोय. यानंतर नक्कीच यजमान संघ खेळताना दिसणार आहे तो म्हणजेच पिंपळेश्वर वळणेश्वर संघासमोर 4थ्या क्वार्टर फायनलमध्ये एका दिमाखामध्ये या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे यशवंत हुक्तेकर अडोल संघाने. नक्कीच प्रसन्न नार्वेकर असेल, बंटी दैवळकर असेल, त्यांना साथ केलं नळे बंडू नार्वेकर यांची चांगली लागते आणि एका मोठ्या संघाला पराभूत केले आणि पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होते. गुण मिळतो सिद्धेश्वर वेंद्र संघाला. पहिल्या काही मिनिटांमध्ये लोन देतो तो सिद्धेश्वर वेंद्र संघ श्रीदुर्ग संघाला. साहिल पावसकर नक्कीच कुमार गटामध्ये एक चांगला खेळ चिपळूण सारख्या संघासमोर खेळताना अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन. नक्कीच आपले दोन्ही संघ गुहागर तालुक्याचे दोन्ही संघ चिपळूण अ असेल चिपळूण ब या दोन्ही संघ चांगला खेळ करून पराभूत झाले होते. एक संघ 3 गुणाने पराभूत तर एक संघ 5 गुणाने पराभूत झाला होता आणि त्या स्पर्धेतून नक्कीच मान फेडला होता. मात्र एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्या गुहागर तालुक्याच्या कुमार गटामध्ये केलं होतं आपल्याच खेळाडूंनी. त्यामध्ये हा एक खेळाडू होते साहिल पावसकर. परत त्याला प्रतिकार चढाई करतो पुन्हा एकदा परत 1 नंबर तुझ्या मंदिरात चढाईकार 720 मध्ये आव्हान असणार आहे ते शुभम भोसलेचं एक चांगला मध्यक्षण वेंद्र संघाचा. नक्कीच प्रसाद डांगे, सौरभ पवार अतिशय चांगले
खेळाडू या संघामध्ये एक चांगला डिफेन्स, चांगली चढाई, पुढे चढाई करण्याचा प्रयत्न पराग चांगलायचा, संत चढाई परागची, पराग परतवा. नक्कीच या ठिकाणी गोहगर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश मोरे उपस्थित आहेत. तसंच सर्वांचे लाडके समालोचक दीपक देवकर सुद्धा उपस्थित आहेत. एक चांगलं कबड्डी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिली स्पर्धा गोहगर तालुक्यामध्ये आपण बघतोय ती म्हणजेच तृप्तगड क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ यांनी आयोजित केली. ती म्हणजेच कैलासशी निखिल नारळीकर स्मृती चषक 2024 आपण बघतोय. परंतु तेजू त्याला प्रत्येकाचा पुन्हा एकदा आदेश चांगले डाव्या कोपऱ्यामध्ये 700 डिफेन्समध्ये आदेश चांगली चढाई करतो. एक चांगला चढाई कराय नक्कीच गुण मिळवावा लागणार आहे. तो आदेशला कमबॅक करून द्यावा लागणार आपल्या सगळ्या. तो आदेश मध्यलक्ष जवळ आदेश बदलतोय. त्याला प्रत्येक पुन्हा एकदा तिसरी चढाई आवाज स्वीकारते स्वतः तेजू दामणसकर. कबड्डीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून किताब पटकवलेला हाच खेळाडू तो म्हणजे तेजू दामणसकर. पुन्हा एकदा चढाई करण्याचा प्रयत्न तेजस दामणसकर उच्च कोपऱ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. गुण मिळतो वेदूळ संघाला. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकार करतो स्वतः तेजूने आणि त्यामध्ये यशस्वी झाला तो तेजू दामणसकर. पुन्हा एकदा चढाई करतो. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारला 700 डिफेन्स मध्ये. एक चांगला डिफेन्स आपण बघतो वेदूळ संघाचं. तिसरी लढत दुसरा अतिशय सुंदर पकड आपण बघतोय आणि चढाई सेफ होतो. सिंगल पॉईंट वरचा बार संघ प्रसाद नाही पुढच्या भाग होतो. चांगलं कॉपरेशन करण्याचा प्रयत्न केला प्रसाद नाही मात्र यश मिळतोय. तर वरचा बार संघाला पुढे साहिल पावसकर चढाई करतो 700 डिफेन्स मध्ये. नक्कीच तेजू दामणसकरला साथ देण्याचा प्रयत्न झालाय. तो साहिल पावसकरच्या माध्यमातून नक्कीच एक स्थानिक खेळाडू कारूळचा हा सुपुत्र वेदूळ संघामधून आपला खेळ करतोय. नक्कीच साहिलचे वडील राजश्री पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच एका चांगल्या कबड्डी त्याच्या माध्यमातून आपण बघतोय तो साहिल पावसकर चढाई आणि कोपरक्षण दोन्ही भूमिकेमध्ये आपण त्याला बघतोय. या स्पर्धेमध्ये या संघातून म्हणजे सिद्धेश्वर वेदूळ संघातून तेजस दामणसकरला चढाईमध्ये साथ देण्याचा प्रयत्न चाललाय. तो साहिलच्या माध्यमातून पुन्हा एकदा 700 डिफेन्स मध्ये पकडण्याचा प्रयत्न साहिल कडून यशस्वी ठरतो. मला वाटतं 3 खेळाडू नावामध्ये यश मिळवतो. सुपर लढत होते ती शोधिका वरचा मार्सनेकडून 3 गुण मिळत आहेत वरचा मार संघाला. कॉर्पोरेशन अयशस्वी ठरतंय 700 डिफेन्स मध्ये. पुन्हा एकदा चढाई तेजू दामणसकर 2-1-2-2 मध्ये चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये. नक्कीच प्रसाद ढांगीला कोणत्या खेळाडू विन करतो पाहायचं. प्रसाद कोर्टच्या बाहेर गेल्यानंतर 3 खेळाडू अजून कोर्टच्या बाहेर गेले पाहूया. पुन्हा एकदा चढाई सुशांत चांगले चढाई करतोय. सुशांत एक चपळ चढाई कर 300 डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असणार पाहायचं. एक चपळ चढाईकर म्हणून सुशांतची ओळख गोहगर मध्ये शोधून वरचा पारसंघाचा खेळाडू परतोय. टाइम आउट वेदूळ सनेश्वर. नक्कीच प्रमोद देवळे असेल. प्रमोद देवळेने एक चांगला संघ घडवला आहे तो म्हणजे पिंपळेश्वर वेळेश्वर आणि आज संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळणार. पुन्हा एकदा तेजू तिसऱ्या चढाईचा आवाज 700 डिफेन्स मध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये तो चढाई करण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न तेजू दामणसकरच्या माध्यमातून आपण बघतो. संत चढाई परतोय बोनस गुण मिळतोय तेजू तिसऱ्या चढाईमध्ये. पुन्हा एकदा चढाई 300 डिफेन्स मध्ये. नक्कीच आव्हान असणार ते शुभम भोसलेचं पकडण्याचा प्रयत्न यशस्वी आपण बघतोय. सुंदर टॅकल तेजू आणि त्याच्या साथीदार त्याला चांगली साथ शुभम भोसलेकडून. सुपर टॅकलचे 2 गुण मिळत आहेत ते म्हणजे वेदूळ संघाला. पुन्हा एकदा प्रसाद डांगे चढाई करतोय 600 डिफेन्स मध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये. संत चढाई निरांगणची जवळ प्रसादच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रसाद
नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही संघ समान ताकदीचे संघ, चांगलं डिफेन्स चांगली चढाई का दोन्ही संघाकडे. पुन्हा एकदा पराग चांगली 4-4 डिफेन्स मध्ये. नक्कीच परागकडून अपेक्षा असणार आहे चांगली चढाईची. मात्र प्रसाद त्याला रोखून धरलाय. पकडण्याचा प्रयत्न, सिंगल पॉइंट वरचा पाठ संघ. शुभम स्वतःवरती नियंत्रण येऊ शकत नाहीये. गुण मिळतो वरचा पाठ संघाला. श्रीदुर्गा वरचा पाठ संघ लढत येतो सिद्धेश्वर वेल्दूर संघासमोर तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये. पुन्हा एकदा चढाई करतो तेजू दामसकर. सुंदर प्रयत्न तेजूचा. चढाई पुन्हा एकदा तेजूची. तेजू पर्यंत बोनस गुण मिळतोय वेल्दूर संघाला. सिद्धेश्वर वेल्दूर संघ पहिल्या मध्ये चांगली लढत देण्याचा प्रयत्न चाललाय. क्वार्टर फायनल मध्ये 3 डिफेन्स मध्ये चढाई करतोय. पुन्हा एकदा आव्हान असणार आहे प्रसाद डांगी याचा पराग समोर आणि पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सुपर टॅकल होतोय तो पराग. 2 गुण मिळतात ते सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. एक चांगला प्रयत्न 21 नंबर 27 नंबर पिछड गेले चढाई का कोपरा शिकाकडून. सातशे डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा डांगे. संतोष चढाई पुन्हा एकदा परत तो प्रसाद त्याला प्रतिभेत चढाई करतो. तो सुशांत जाणे 4 डिफेन्स मध्ये सुशांत संधी दिली जाते. वरचा पार्सल करून सुशांतला पाहिजे 4 डिफेन्स मध्ये. एक चांगलं सफळ चढाई का डिफेन्स मध्ये सुशांत संतोष चढाई निदान दिवशी जवळ परत तुला टोटल चढाई पुन्हा एकदा तेजस दामणाचं 6 डिफेन्स मध्ये चढाई करतो. नक्कीच एक चांगली चढाई आपण बघतोय तेजसच्या माध्यमातून. नक्कीच 6 डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा तेजस पहिल्या मध्ये एक चांगली आघाडी घेण्याचा प्रयत्न आणि पकडण्याचा प्रयत्न असा पण 2 खेळाडूंच्या टिप्यामध्ये यश मिळतो तो म्हणजे तेजस दामणासकर. नक्कीच चांगली चढाई केली. महत्वपूर्ण क्षणाला की तेजूने 3 खेळाडू शिल्लक असताना प्रसाद डांगेला इन केलं. त्यानंतर एक चांगली चढाई पण एकदा तेजस करून गेला. पण चढाई पण एकदा चढाई का परत साहिल पावसकर चढाई करतो 4 डिफेन्स मध्ये. उच्च कोपऱ्यामध्ये निदान यशी जवळ चढाई करतो तो म्हणजे साहिल पावसकर. संधी चढाई निदान यशी जवळ साहिलची. नक्कीच पुन्हा एकदा चढाई करून सुशांत जाणे. तिसरी चढाई 6 डिफेन्स मध्ये चढाई करतोय तो सुशांत जाणे. 6 डिफेन्स आहे. पाहूया सुशांत एक चप्पल चढाई का वरचा बार संघाचा सुंदर प्रयत्न. सुशांत जाणे चढाई का बाजूला. तिसरी चढाई होती सुशांतची. तेजू दामणासकर 3 डिफेन्स मध्ये. पाहूया ओंकार संघाचं आव्हान असणार. ओंकार संघ सुरुवात केसरगंज त्याच्या साथीला. पाहूया 3 डिफेन्स सुपर टॅकल आव्हान असणार. तेजस दामणासकरला पुन्हा चढाई करतो. आक्रमक चढाई तेजूची आपण बघतो आणि पकडण्याचा प्रयत्न सपाल 2 गुण मिळून देतो तो तेजू. पुन्हा एकदा चढाई करतोय सूरज केसरकर 7 डिफेन्स मध्ये. पुन्हा एकदा सूरज केसरकर चढाई करतोय. पकडण्याचा प्रयत्न तेजूकडून यशस्वी होते. गुण मिळतोय तो वेल्दूर संघ. लोड करतोय पुन्हा एकदा. चढाई सौरभ पवार. आदरणीय संतोषजी जैतापकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे मोर्चाचे सन्माननीय प्रमुख संतोषजी जैतापकर साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे संतोषजी साहेब की आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला मनापासून स्वागत. गुहागर तालुक्यातील जरी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य असलं तरी सामाजिक क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या संबंधित या चांदूर गावामध्ये एक त्यांनी मोठा कॅम्प केला होता. एक चांगल्या पद्धतीचं शिबिर त्यांनी आरोग्य शिबिर या चांदूर गावामध्ये आयोजित केलं होता. असं व्यक्तिमत्व म्हणजेच संतोषजी जैतापकर साहेब. एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी आम्हाला सहकार्य आणि त्यांचं या ठिकाणी आज आगमन होत आहे. मनापासून धन्यवाद संतोषजी जैतापकर साहेब. चालू लढत आपण पाहतोय स्पर्धेची तिसरी उपांत्य फेरीची लढत म्हणजे श्रीदुर्गा वरचापाट आणि सिद्धेश्वर वेल्लूर. कालच्या सामन्यामध्ये श्रीदुर्गा वरचापाट संघाने चांगली कामगिरी केली होती. अर्थातच पराग चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सुंदर आता मात्र मध्यरक्षण होतं ते शुभम भोसलेकडून. परत चांगलीने काल सामन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची चढाई केली होती. आज मात्र त्याला यश मिळत नाहीये. त्याचा साथीदार आदेशचाही प्रयत्न असफल होतोय आणि अर्थातच तेजू धामनसकर ज्या संघामध्ये खेळतोय तो संघ या ठिकाणी एक चांगली आघाडी निर्माण करतोय. शुभम भोसलेचं आता मात्र चांगलं मध्यरक्षण आपण पाहतोय. चढाई करतोय तो पावसकर, साहिल पावसकर हा सुद्धा एक चांगला चढाईकर आहे. सिद्धेश्वर वेल्लूर संघाकडून चढाई करतोय. परत चढाई कर त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतोय तो अर्थातच तेजू धामनसकर. श्री दत्तप्रसाद देवकर मंडळ आरे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये याच तेजू धामनसकरच्या संघाने अर्थातच गुहागर जिमखान्याने विजेपद मिळवलं होतं. तर क्षितिज वॉरियर्स या अविनाश शेटे या संघाचा या ठिकाणी कर्णधारपद सांभाळत होतं. त्याला उपविजेतेपद मिळालं होतं. तेजस धामनसकरला आता मात्र पारितोषिक इन होतो आहे. आता मात्र तो कोर्टच्या बाहेर जातो परंतु अमोल सुर्वे यांच्याकडून प्रत्येक सुपर रेडला त्याला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अर्थातच तेजू धामनसकरला एक चांगल्या पद्धतीची पकड केली होती आता मात्र तेजू धामनसकरला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पकड होती ती पराग सांगलीला आणि अर्थातच पुन्हा एकदा इन होतोय तो तेजू धामनसकर आणि गुण मिळतोय तो सिद्धेश्वर वेल्लूर संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय सिद्धेश्वर वेल्लूर संघाकडून चढाईकार. आज मात्र ज्या खेळाडूंकडून अपेक्षा होती श्रीदुर्गा वरचापाट संघाला ते खेळाडू निराशा करतात श्रीदुर्गा वरचापाट संघाची. अर्थातच आदेश सांगळे आणि पराग सांगळी दोन्ही हे चढाईकार यशस्वी होत नाहीये. त्याला कारण आहे ते अर्थातच सिद्धेश्वर वेल्लूर संघाचं चांगल्या पद्धतीचं कोपररक्षण आणि त्याचं कारण आहे रोहन भोसलेचं प्रशिक्षणपद ज्याने रोहन भोसलेने या संघाला पूर्णपणे उभारी दिली. अतिशय सुरुवातीपासून हा संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होत होता तरी सुद्धा रोहन भोसलेंचं प्रशिक्षण त्याचं मार्गदर्शन आणि त्याच्यामुळे उभारी घेतलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच सिद्धेश्वर वेल्लूर संघ. चढाई होती आहे उजव्या कोपऱ्यामध्ये छान चढाई सरळ निघून जातोय आपल्या कोर्टमध्ये. आता मात्र हा चढाईकार त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पावसकर. 1-2-2 मध्ये क्षेत्र व्यूहरचना. कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक स्पर्धेचं आयोजन केलं ते अर्थातच तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी. हा खेळाडू आमच्या सर्वांचा सहकारी लाडका खेळाडू ज्याने आपल्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रकाशमान करण्याचा निर्धार घेतला काळोख्या रात्री आणि त्याच वेळेला त्याचा या ठिकाणी त्याच्यावरती आघात झाला आणि तो आपल्यामधून निघून गेला. दुसऱ्याला उजेड करण्यासाठी स्वतः मात्र अंतरात गेला असा निखिल आमच्यामधून निघून गेला. मात्र त्याची आठवण निरंतर ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय तो तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आणि एक चांगल्या प्रयत्नाची स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर चढाई आता मात्र बोनस गुण मिळतोय अर्थातच श्रीदुर्गा वरचापाट संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतोय तो तेजू धामनसकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. एक चांगल्या पद्धतीची शरीरयष्टी मजबूत शरीरयष्टीचं म्हणून ज्याचं वैशिष्ट्य आहे तो तेजू धामनसकर. क्रिकेट असो कबड्डी असो ज्याच्यामध्ये एक चांगलं नाव उज्ज्वल केलंय या गुहागर तालुक्यामध्ये तो तेजू धामनसकर आपण पाहतोय. 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय अर्थातच सिंधुदुर्ग वरचापाट संघाकडे. आता मात्र पुन्हा एकदा पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी इतर खेळाडूंची साथ होत नाहीये आणि अर्थातच गुण मिळतोय तो सिद्धेश्वर वेल्लूर संघाला. यानंतर या स्पर्धेची चौथी उपांत्य फेरीची लढत यजमान तृप्तीनगर अडूर संघ
आणि वेणेश्वर संघ यांच्यामध्ये पुन्हा एकदा चढाई. पुन्हा एकदा यशस्वी पगाड सिद्धेश्वर वेल्लोर संघाकडून. साहिल पावसकरचं एक चांगल्या पद्धतीचं कोपरक्षण, त्याला चांगली साथ डांगे याची इतर खेळाडूंची चांगली साथ आणि त्यामुळे यशस्वी पकड होती आहे ती अर्थातच वेल्लोर संघाकडून. अमोल सुर्वेकडून पारितोषिक आहे ते अर्थातच सुपर रेडसाठी ते जो धामनसकरला 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. 3 खेळाडूंमध्ये चढाई होती आहे वेल्लोर संघाकडून. या सामन्यातील विजयी संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. या अगोदर जे 2 क्वार्टर फायनल झाले त्यामध्ये विजय मिळवला श्रीराम दत्तसे वारे संघाने, दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये विजय मिळवला फ्रेंड सर्कल खालचा पट संघाने आणि या दोन्ही संघाची उपांत्य फेरीची लढत असणार आहे अर्थातच श्रीराम दत्तसे वारे आणि फ्रेंड सर्कल खालचा पट यांच्यामध्ये. तुषार चांगली चढाई करतोय, परततोय, त्याला प्रत्युत्तर चढाई करतोय तो अर्थातच साहिल पावसकर. 3 खेळाडूंमध्ये चढाई करतोय तो साहिल. खेळाडूमध्ये चढाई करतोय साहिल पावसकर. व्यासपीठावर दिग्गज व्यक्ती या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. अर्थात संतोषजी जैतापकर आमच्या ग्वागर तालुका कबड्डी असोसिएशनचं नेतृत्व, आमचे सर्वांचं मार्गदर्शक, त्यांनी अनेक वर्ष या ग्वागर तालुका कबड्डी असोसिएशनचं नेतृत्व स्वीकारलं आहे. मग अशी चर्चा करताना त्यांनी म्हटलं आहे की अडूर गावामध्ये कबड्डी टिकवण्याचा चांगला प्रयत्न झाला. गेली अनेक वर्ष कबड्डीचा हा खऱ्या अर्थानं जोपासना ही अडूर गावामध्ये झाली. आम्हाला अडूर गावाचा अभिमान आहे. हे मगाचं जे वक्तव्य आहे ते अर्थातच आमच्या ग्वागर तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष निलेशजी मोरे त्यांनी सुद्धा कबड्डी खेळताना या अडूरमध्ये खूप वेळेला एक चांगलं प्रदर्शन घडवलं. तर अशा पद्धतीचं हे कबड्डीचं वातावरण अडूर गावामध्ये आम्हाला नेहमीच पाहायला मिळते. अनेक खेळाडू या अडूर गावामधून निर्माण झाले आणि या ग्वागर तालुक्याला एक चांगल्या पद्धतीचं कबड्डीचं वातावरण निर्माण करून दिलंय. तोच अडूर गाव म्हणजेच ग्वागर तालुक्यातील कबड्डीची पंढरी समजले जाणार हा अडूर या ठिकाणी नेहमीच चांगल्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहतो. खऱ्या अर्थानं आपण पाहतो शिमगा उत्सवामधली स्पर्धा आणि अष्टमीमधली स्पर्धा ही त्यांची खास वैशिष्ट्य असलेल्या स्पर्धा या अडूर गावामध्येच पाहतो. चढाई होती, साहिल पावसकर चढाई करतोय अर्थातच श्रीदुर्गा बरचा पट संघाकडे 2-1 2-2 मध्ये चढाई करतोय. निदान शेतामध्ये चढाई. साहिल हा सुद्धा चांगला चढाईकार आहे, चांगलं कोपरक्षण करतोय. माझा सहकारी मगाशी कार्यकर्त्याने उल्लेख केल्याप्रमाणे या वर्षीच्या कुमार गटामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तो साहिल आता मात्र परागला पकडणं यशस्वी होते. अर्थातच शुभम भोसलेकडून गुण मिळतोय श्रीदुर्गा बरचा पट संघाला. पुन्हा एकदा साहिल पावसकर 7 खेळाडूमध्ये श्रीदुर्गा बरचा पट संघाकडे चढाई. स्पर्धेची 4थी उपउपांत्य फेरीची लढत असणार आहे. यजमान तृप्तीनगर अडूर संघ लढत देणार आहे अर्थातच वेणेश्वर संघाबरोबर. शुभम भाटकर यांच्याकडून साहिल पावसकरने जी 14 पकड केली आहे याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शुभम भाटकर यांच्याकडून साहिल पावसकरला 100 रुपयाचं पारितोषिक 14 पकडसाठी. तिसरी चढाई. आता मात्र यशस्वी पकड होती आहे ते अर्थातच ते जे धामनसकर याला गुण मिळतोय श्रीदुर्गा बरचा पट संघाला. यशस्वी पकड. पवार अतिशय सुंदर या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन घडवतोय, चांगली पकड करतोय. गुण मिळतोय वेल्लोर संघाला. शेवटची 5 मिनिटं जाहीर होत आहेत. 10-35 अशी गुणसंख्या. 10 गुण श्रीदुर्गा बरचा पट, 35 गुण सिद्धेश्वर वेल्लोर. एक मोठी आघाडी मिळवली आहे त्यातच सिद्धेश्वर वेल्लोर संघाने. पकडण्याचा प्रयत्न असा पाहिजे. 3 गुण मिळवून देतोय अर्थातच चढाईकर सिद्धेश्वर वेल्लोर संघाचा. कालचं
प्रदर्शन पाहून मला वाटत होतं की सिंधुदुर्ग वरचापाट संघ एक चांगली लढत देईल सिद्धेश्वर वेल्लोर संघाबरोबर. मात्र हा सामना एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 4 मिनिटं जाहीर होत आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात सूरज पवार, प्रशांत सकपाळ. सरपंच म्हणून काम पाहतात प्रशांत सकपाळ तर निलेश खेडेकर. मित्रांनो, सूरज पवार आणि प्रशांत सकपाळ ही जोडी खूप या ग्वाल्हेर तालुक्यासाठी कबड्डीसाठी मोठं योगदान देणारी आहे. आणि आपण पाहतोय की थंडीमध्ये जरी 3 ते 4 किलोमीटर जायचं असेल तरी आपल्याला खूप त्रास होतो. मित्रांनो, 45-50 किलोमीटर रात्रीचे किती वाजते तर ते घरी जात असतात 2-2:30 वाजता. ह्या जोडीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून ग्वाल्हेर वासियांनी त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. सूरज खूप टाळ्या कमी झाल्या. मित्रांनो, थंडी लागते ना, मग यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एक चांगल्या पद्धतीचं थोडं रात्रीच्या 12 वाजता सुद्धा एखाद्या कबड्डीसाठीचा नियम विचारायचा असेल तरी फोन उचलणारी व्यक्तिमत्व आहेत आणि ते आम्हाला नेहमी चांगले सहकार्य करत असतात. सूरज पवार, प्रशांत सकपाळ. पुन्हा एकदा चढाई होते सिंधुदुर्ग वरचापाट संघाकडून. यशस्वी बघा सिद्धेश्वर वेल्लोर. संघ या स्पर्धेसाठी समालोचन कक्षामध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा निवेदन करणारा माझा सहकारी मित्र कैलास मेळणकर, त्यांनी क्रिकेटमध्ये राज्यस्तरापर्यंत चांगली पंच परीक्षा देऊन या ठिकाणी अनेक स्पर्धेसाठी तो क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम पाहतो तर अनेक स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी सज्ज असतो. असा माझा सहकारी मित्र कैलास मेळणकर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य. मगाशीच माझ्या सहकारी सीओ गारेकर यांनी सुद्धा या ठिकाणी समालोचनाची चांगल्या पद्धतीचं समालोचन केलं. आणि मित्रांनो, अजून एक स्पर्धा जाहीर झाली आहे ती अर्थातच कन्हैया स्टार कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खालचापाट यांच्या वतीने आपण प्रभू रामांचा जय जयकार करणारा त्याच दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी आणि ते यांच्या स्मृतिचषकाचं आयोजन ज्याच्यासाठी 21,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक असणार आहे आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाचं 15,000 आणि आकर्षक चषकाची भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन 22 ते 23 जानेवारीला नरेश सुरेश वराटकर यांची ओळख म्हणजे मित्रांनो ग्वाल्हेर तालुक्यातील खऱ्या अर्थानं शालेय जीवनापासून तर शेवटच्या जीवनापर्यंत ज्यांनी कबड्डी क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलं असं नरेश सुरेश वराटकर आणि त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या कन्हैया स्टार क्रीडा मंडळ खालचापाट या स्पर्धेचं आयोजन केलं. त्याचप्रमाणे गेल्याच महिन्यामध्ये जो आमचा एक सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रामध्ये खूप मोठं सहकार्य करणारा आणि एक ज्याला ड्रायव्हर म्हणून खूप मोठी ओळख होती आणि ती सुद्धा ॲम्ब्युलन्ससाठी नेहमी धावून येणारं असं व्यक्तिमत्व आमच्यामधून निघून गेलं ते म्हणजे नरेशदादा वराटकर. आणि त्याच्याही स्मृतीची जागरूकता ठेवण्यासाठी या कन्हैया स्टार कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं. 21,000ची एक मोठी स्पर्धा असणाऱ्या ग्वाल्हेर तालुक्यातील कबड्डी संघाला एक चांगली संधी निर्माण केली आहे की आपण एका स्पर्धेमध्ये 21,000 रुपयाचं पारितोषिक पटकावणार आहोत. नक्कीच या स्पर्धेला एक चांगलं महत्त्व प्राप्त झालंय. ही स्पर्धा ग्वाल्हेर वासियांसाठी लाडकी स्पर्धा ठरली ती म्हणजे निखिलच्या या स्मृती चषकामुळे. निखिल नार्वेकरची स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडू म्हणतोय की मी तिथे जाणार, मी तिथे खेळणार, माझ्या भावासाठी श्रद्धांजली अर्पण करणार. अशी स्पर्धा म्हणजे ही तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरची स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचं दुसरं आणि अंतिम सत्र मित्रांनो. आज आपण या स्पर्धेची सांगता करणार आहोत. या निखिल नार्वेकरच्या स्मृती चषकावरती कोणता संघ आपलं नाव करू ते आपल्याला